गोदावरी. आता कधी तुम्ही बघायला गेल्या तिथलं वातावरण कसं असतं? प्रदूषित असतं, घाण कचरा असतो. घाण कचरा असतो, बरोबर. तेच जर पहिले नद्या होत्या जेव्हा आपण लहान होतो किंवा आधी होत्या त्या नद्या कशा होत्या? एकदम स्वच्छ. स्वच्छ होत्या. तसंच आपल्याला आज एका नदीत जाऊन आणि ती नदी कशी खराब झाली आहे, तिला कशी स्वच्छ करायची आहे असं आपल्याला आज अभ्यासायचं आहे. तर त्या पाठाचं नाव काय आहे? जलदिंडी. जलदिंडी या पाठामध्ये नदी कशी खराब होते हे आपल्याला लेखकाने सांगितलेले आहे. हे बघा, हे चित्र दिसते का सगळ्यांना? हे आपल्या जलदिंडी पाठाचं चित्र आहे, बरोबर. जलदिंडी पाठाचं चित्र आहे आणि त्यांनी नदी स्वच्छता कशी मोहीम राबवली ते या पाठात अभ्यासायचं आपल्याला. आपल्या पाठाचं नाव काय आहे? जलदिंडी. त्याचे लेखक कोण आहे? विश्वास येवले. विश्वास नागरे म्हणणार होते. डॉक्टर विश्वास येवले हे प्रसिद्ध लेखक आहेत, त्याचबरोबर ते स्त्रीरोग तज्ञ सुद्धा आहेत आणि पर्यावरण अभ्यासक पण आहेत. त्यांची नावडी योगार्थी, योगार्थू, उवा, सूर्य नमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करून नद्यांची इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे. जलदिंडीची अभिनव कल्पना त्यांनी कशी साकारली हे आपल्याला पाठात अभ्यासायचं आहे. नद्यांच्या जलप्रवाहाबरोबर कसं प्रदूषण होतं, नद्या आपल्या कशा प्रदूषित होतात यासाठी त्यांनी एक मोहीम राबवली आणि त्या मोहिमेला त्यांनी काय नाव दिलं होतं? जलदिंडी दिलं होतं. तसंच प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी वस्ती मला प्रश्न विचारेल. झुळझुळत्या वाऱ्याने मुळामुखेचा संगम पात्र झाडाच्या डोहात उडालेलो, काठावरच्या गर्द झाडी पाखरांचा चिंचिवाट चाललेला, मूळ डोक्यावर स्थिर झाले, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेली. ही नौका मी संगमावर आणली. नौकेचं सुकान एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुरूकन नौका प्रवाहात खेचली. मी माझ्या आता मला सांगा, जल प्रदूषण म्हणजे काय? जल प्रदूषण म्हणजे काय? बरोबर, पाण्याचं प्रदूषण असतं किंवा आपलं नद्यांचं नाल्या ज्या सोडल्या जातात जे प्रदूषण असतं त्याला काय म्हणतो आपण? जल प्रदूषण म्हणतो, बरोबर. तसंच आपल्या भागात, आपण ज्या भागात राहतो त्या भागात कोणती नदी आहे? मोसम. आपण मालेगावात राहतो, कोणती नदी आपली? मोसम. मोसम नदी आहे, बरोबर. मोसम नदी. चला, झालं का? आता बघा, परत लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण आपल्या पाठाचं स्पष्टीकरण करूया. झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठीचं संगम पात्र आनंदाच्या डोहात उडालेलं. मुळामुठा काय बरं? मुळामुठा नदी आहे, ही पुण्यामध्ये येतं, माहिती ना. आणि संगम पात्र, मुळामुठीचा जो संगम होतो म्हणजे ज्या एकमेकांना मिळतं आपण त्याला काय म्हणतो? संगम पात्र म्हणतो, बरोबर. त्याला काय म्हणतो? नद्यांचा मेळ. नाही ना, पैसा खाली झाले ना आता पण काठावरच्या गर्द झाडी पाखरांचा चिमचिवाट चाललेला. कशाच्या कोणाचा चिमचिवाट चालला होता बरं? बरोबर. ऊन डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचं प्रतिबिंब हलत झुलत राहणार. म्हणजे जेव्हा लेखक त्या मुळामुठाच्या नदीच्या पात्रावर जेव्हा नौका चालवत होते तेव्हा तिथलं वातावरण कसं होतं? गर्द झाडीचं होतं, सगळीकडे पाखरांचा चिमचिवाट
जी आपली नाव असते ज्याला आपण कागदाची पट्टी बांधलेली असते त्याला काय म्हणतात? शीड म्हणतात. हा, ही नौका मी संगमावर आणलेली नौकेचं सुकाणू. सुकाणू म्हणजे जशी नौका पुढे जाते ती पाण्यात आपली भाग मागचा भाग आपली भाग सोडलेला असतो त्याला काय म्हणतात? सुकाणू म्हणतात. शिराची दोरी धरून मी पाणी कापत सुरकत नौका खेचली. आता बघा इथे आपण गर्द बघितलं होतं ना. गर्द म्हणजे काय? गर्द म्हणजे दाट. गर्द म्हणजे दाट. हा, पुढे बघा. मी माझ्या मुलाला त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं होतं. कोणाला शिकवलं होतं त्यांनी? त्याच्या मुलाला शिकवलं होतं नौका शिकवायला. आता बघा नौका शिकवताना त्यांचा मुलगा काय केला? त्यांना मुलाला ते काय केले? नदीच्या पात्रात घेऊन गेले. बरोबर? तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता पण जशी नौका वेगाने धावू लागली व जोराने वेगाने घेऊ लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. म्हणजे जसे लेखक त्याच्या मुलाला घेऊन गेले नौका शिकवायला त्याचं वातावरण भीतीत का झालं? कारण त्या नदीतलं पाणी इतकं घाण. अशा प्रकारे आता आपण ठरवायचं की नदीचा वापर हा फक्त आपण जर कधी फिरायला गेलो समुद्रावर इकडे आपण काय करतो? जे खाद्यपदार्थ खातो त्याचे रॅकवर पाण्याच्या बॉटल तिथेच फेकतो. ते न करता आपण त्याचा व्यवस्थित उपयोग केला पाहिजे किंवा डस्टबिन मध्येच टाकले पाहिजे. त्याच्याने आपलं नदी पात्र खराब होणार नाही. ही काळजी आपण घ्यायची कारण आपल्याला पुढच्या पिढीला तो वारसा द्यायचा आहे. आता आपण जेवढा भाग शिकलो त्या भागावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. जलदिंडी म्हणजे जलपर्णी. काय जलदिंडी म्हणजे काय? कोण सांगतं? त्या प्रकल्पाला जलदिंडी असं नाव दिलं होतं. म्हणजे नद्या स्वच्छ करणं. 16 वर्षापासून लेखक नदी स्वच्छता प्रकल्प राबवत होते. त्या उपक्रमाला लेखकाने काय नाव दिलं होतं? जलदिंडी. आता पुढचा प्रश्न बघा. नदीवर तरंगणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? काय रे? जलपर्णी. बरोबर. अरे दिली ना मम्मीकडे. काही नदीवर पूर्ण असं हिरवळ आलेली असते. 500 रुपये. त्या वनस्पतींना आपण काय म्हणतो? जलपर्णी वनस्पती म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. काठावरच्या रिकाम्या जागा भरायच्या. काठावरच्या गर्द झाडी टिंबांचा चिवचिवाट चालला होता. कोणाचा? काठांचा. बरोबर. जे पाणी करंगडीनेही स्पर्शू नये इतकं टिंब झालं होतं. दूषित झालं होतं. बरं आपण बघितलं की नाही? मुळामुठी नदीच्या पात्रात लेखक त्यांच्या मुलाला नाव शिकवायला गेले होते. त्यावेळेस तिथलं पाणी कसं होतं? दूषित झालेलं होतं. एवढा भाग कळला सगळ्यांना. बघा आता तुम्हाला घरून अभ्यास गृहपाठ करून आणायचा आहे. काय करायचं आहे?